तर बघू शकता सर्वांना माहिती आहे, फक्त एक जो बोकड आहे तो आज 1 महिन्याचा झालेला आहे आणि बाकीचे जे हे 2 बोकड आणि 1 पाट आहे ते अजून 1 महिनासुद्धा कंप्लीट झालेला नाही. तर बघा का कांतिका तेज आहे बोकडावरती. हे बघा पिल्लं वगैरे. हा रिझल्ट आहे ग्राईप वॉटरचा, हा रिझल्ट आहे मल्टीव्हिटॅमिनचा, हा रिझल्ट आहे बेवॉन ड्रॉपचा, हा रिझल्ट आहे मोहरीच्या तेलाचा, हा रिझल्ट आहे कोरड्या जागेमध्ये पिल्ले ठेवण्याचा, हा रिझल्ट आहे शेळीपालनामध्ये शेळ्यांना दूध जास्त असल्यामुळे ते पिल्ले चांगले पोसण्याचा. हे बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला दिसत असेल पिल्ले आता मस्त चारायला लागली. म्हणजे एक सवय जी शेळ्यांना असतं ना, म्हणजे आपल्या पिल्लांना सावकाश सावकाश सवयी लागणार चारा खाण्याचा. मग सावकाश सावकाश 1 महिन्याच्या नंतर पिल्लं खुराकावर येणार आपली. तुम्हाला बघितल्याच्या नंतर पिल्ले खेळतायत ना, ह्याच्यामध्येच तुम्हाला लक्षात येतात ह्या गोष्टी. आता बघा ह्या पाठीचे केस सुद्धा ऑटोमॅटिक आता परत आलेले आहेत. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत फार्मवरती मित्रांनो. हे बघा आपलं जे उत्पन्न आहे हे शेळ्या तर आपल्याला व्यवस्थित सांभाळायचे आहेत, तो विषय वेगळा झाला. पण हा खरा आपला नफा. हे बघा तुम्हाला 4 पिल्लं किती जबरदस्त आणि टॉप क्वालिटी पिल्लं आहेत. हे बघा आता ह्या पिल्लाला 1 महिना झालेला आहे. काय पिल्लू आहे न तेच बघा 5 किलो प्लस पिल्लू झालेला आहे. आता 5 किलो तर सरळ वजन आहे याचं, सरळ वजन आहे 5 किलो. हे बघा पिल्लं जबरदस्त पिल्लं आहेत. तर पिल्लं कशी वाटली मला हेच दाखवायचं होतं. कारण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मला पिल्लं कशी वाटली तुम्हाला. तर बघा पूर्ण आता सावकाश सावकाश आपण गव्हाणी ज्यावेळेस बनवू त्यावेळेस पिल्लांसाठी सेपरेट गव्हाण आणि मोठ्या शेळ्यांसाठी सेपरेट गव्हाण बनवणारच आहोत. शेळीपालनामध्ये सावकाश सावकाश वाटचाल करणं गरजेचं आहे. फक्त मला या व्हिडिओमधून फक्त आपली पिल्ले कशी झाली ते दाखवायचं होतं. ही पाट बघा, मला तर गॅरंटीच नव्हती की इतकी छोटी पाट, तिची पाट कशी वाढणार आणि काय होणार हेच होतं. पण झालेलं आहे संगोपन हिचं पण व्यवस्थिशीर 1 नंबर संगोपन झालेलं आहे. हे बघा ही पाट अगदी 3.5 महिन्यामध्ये लागवड झालेल्या पाठीचा कास तुम्ही बघा, टॉप क्वालिटी. हे बघा आपल्या शेळ्या खूप मोठ्या नाहीत. आता बघा ही शेळी 2 पिले देणार आहे. आपली शेळी आपल्या गुडघ्याच्या म्हणजे इथपर्यंतच आहेत. शेळ्या खूप लहान आहेत, पण कसं आहे विषय असतो संगोपनाचा. संगोपन चांगलं आहे आपल्या शेळीचं, त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. हे बघा ती पाट वगैरे आता खाते पाट सावकाश 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 खाण्याचा प्रयत्न चालू व्हायचा. हे बघा मस्तपैकी बोकड. हे बघा 1 महिना झालं की नंतर सावकाश सावकाश खुराकावर घ्यायचं. कारण 2 महिन्याचं पिल्लू आपण खुराकावर घेऊ शकतो आणि चारा खून चांगलं पचवण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये येत असते. हा बोकड बघा. मग अशी पिल्लं आपल्या शेळीपालनामध्ये जर जन्मली, फक्त संगोपन करता आलं पाहिजे. हे बघा संगोपनाचा विषय म्हणजे काय, फक्त टायमिंगला गोष्टी करणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये. किती मस्त पिल्लो आहे ना, गोचीड वा पिसवा काहीच नाही, पूर्ण पावडर नाही. बघा पूर्ण चुन्यानं आपण बॉर्डर मारून घेतलेले आहे. दिसत असेल जो पांढरा परिसर तुम्हाला. हे बघा जर अशा जर म्हणजे असं जर व्यवस्थापन जर केलं तर शेळीपालनामध्ये अडचणी अजिबात येत नाहीत. कारण मला कमेंट आली कालची व्हिडिओला की गोचिड वा पिसवा खूप बेजार करतात. 100% करणारच ना. आता पावसाळा म्हणलं एखादी चांगली गोष्ट त्यासोबत अडचणी पण घेऊन येत असते. पावसाळ्यामध्ये चारा भरपूर येतो. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये चारा कित्येक प्रकारचा विविध प्रकारचा चारा भेटत असतो. पण अडचणी पण तितक्याच येतात ना. मावा घेऊन येतो सोबत, हगवण घेऊन येणार, गोचिड पिसवा ओवा घेऊन येणार. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, एखादी गोष्ट आली की त्यासोबत त्या एखादी अडचण घेऊनच येत असते सोबत. फक्त आपण तयार राहणं गरजेचं आहे आणि खर्च पण करायला घाबरायची काहीच गरज नाही. हे बघा एखाद्या पिक्चरमध्ये जर तुम्ही जर तिकीटला पुष्पा 2 पिक्चरचं तिकीट होतं 400 रुपये, 80 रुपयाची बॅग भेटत असते. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे कसं आहे आपल्या स्वतःच्या मनोरंजनासाठी आपण खर्च करतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही. स्वतः बाहेर जेवण करायला जातो त्यावेळेस आपल्याला खर्च लक्षात येत नाही. पण शेळीपालनामध्ये जेव्हा खर्च करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला असं वाटते जसं काय खूप खर्च करतो मी शेळीपालनामध्ये, खूप म्हणजे परवडते का नाही असा विषय येतात. तसं करू नका. हे बघा तुम्हाला दिसत असेल 5 किलोची थैली भेटते सर 60, 70, 80 रुपयामध्ये. आता आपल्याला 80 रुपयामध्ये भेटलेली आहे. 60, 70 रुपयाला पण भेटत असते. सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित संगोपन चांगलं करा शेळ्यांचं. बघा मस्त 4G बुलेट नेपियर खातात शेळ्या बाहेर. फार मग छोटा असो साधा असो काही असो. हे बघा मला व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की शेड तुम्ही कसंही बांधू शकता. हे बघा बाजारामध्ये जाणं, तोऱ्या ताट्यामध्ये ही जाळी खरेदी करणं, हे पूर्ण अँगल, हे मग ते कामगार लावणं, हे तुम्ही करू शकता. हायटेक गोटा तुम्ही 10 लाखाचा गोटा तुम्ही बांधू शकता, तो विषय वेगळा. पण जर तुम्हाला जर शेळी नाही समजली, शेळीच्या अडचण्या, पिल्लांचं संगोपन ह्या जर गोष्टी जर नाही समजल्या तर काहीच विषयाचा काहीच फायदा होत नाही. 80% लोक फार्म ह्याच्यामुळेच 80% लोकांचे फार्म बंद पडतात की त्यांचं मागं अज्ञान आहे. त्यांना एवढंच माहिती असतं शेळी येते आपलं आपण पिल्ले देते, आपलं आपण पिल्लं पाचते, आपलं आपण पिल्लं मोठे होतात, आपलं आपण हातात पैसे येतात. तसं काहीच राहत नसतं. शेळीपालनामध्ये भरपूर पैसा आहे, फक्त पैसा काढता पण आला पाहिजे. खूप अवघड आहे शेळीपालन तसं विचार करायला गेलं तर, आणि खूप सोपं पण नाही माहिती घेतल्याच्या नंतर. हे बघा हां सुरुवातीचं 1-2 वर्ष काढली ना, मी अजून सुद्धा सांगतोय सुरुवातीचे 1-2 वर्ष जसं मी सध्या काढतोय ना तशा पद्धतीनं काढा. 100% भविष्यात चांगलंच आहे शेळीपालनामध्ये. शेळीपालन तुम्हाला 100% वर घेऊन येणार. हे बघा सध्याला जर शेतीपूरक व्यवसायामध्ये जर आता शेळीपालना सोडलं तर मला असं वाटत नाही की दुसरा कोणता व्यवसाय उरलेला आहे. कारण की बघा सोयाबीन वगैरे आहे, पण काय आपल्या हातामध्ये आहे का त्याचा भाव वगैरे, किती फवारण्या, एखादं लहान औषधसुद्धा 700-800 रुपयाला झालेलं आहे आता. मग काय गरज आहे ते काही करण्याचं, इथं करा ना व्यवस्थिशीर.
सांगायचं एवढाच उद्देश. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्यांना मस्त आता 4G बुलेट पण चांगला हिरवागार चारा आलेला आहे. ताण घ्यायचा आणि शेळीपालनामध्ये एक टाईम बाहेर सोडतोय, एक टाईम ह्याच्यामध्ये पूर्ण आबाळ वगैरे आलेला आहे. हे बघा, हे आबाळ, हे पूर्ण हिरवगार वातावरण, ही जाळी, हे कंपाऊंड, आतमध्ये शेळ्या पिल्लं, एक विषयच वेगळा, एक समाधानच वेगळा आहे जनावरांमध्ये राहण्याचा, एकटं राहण्याचा. हे बघा मस्त आपल्या शेळ्या खात्यात आवडीनं. सवय लावा जनावरांना. डायरेक्ट जरी बंदिस्त केला, आता बघा ही शेळी डायरेक्ट बंदिस्त केलेली आहे. ज्या दिवशी हिला अगदी म्हणजे कंडा ते आपलं बांधल्याचं नव्हतं दावं वगैरे, डायरेक्ट आणून बंदिस्त केलेली शेळी आहे. आल्यापासून तिनं तशीच आहे. पण काय दिसतंय का तुम्हाला खराब वगैरे जनावर? ते दिसणारच नाही ना. आल्यापासून तिला आपण व्यवस्थित खुराकावर घेतलेलं आहे. तिकडं खुराक नव्हता, इथं खुराक आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या शेळीपालनामध्ये, मला हे सांगायचं आहे. आणि हे बघा पिल्लं, काय जबरदस्त पिल्लं, काय ते तेज, काय नियोजन, एक नंबर नियोजन. हे बघा अशा शेळ्या आणि हे बघा, तुम्ही जर पिल्लांना जर सोनं जरी खाऊ घातलं तरी ते तयार होणार नाहीत. त्यांना हे बघा, त्याला मया लावणं गरजेचं आहे. ती पिल्लं आपण ज्यावेळेस आपल्या फार्मवरती येतो त्यावेळेस पिल्लं आपल्या अंगावर येणं, खेळणं, जर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेव्हा कुठंतरी पिल्लं, तुम्ही जर पिल्लं जसं ढकलून दिले, लांब केले पिल्लांना, तर मग ती पिल्लं रुजू येणार नाहीत, अजिबातच रुजू येणार नाहीत. पिल्लांना मया लावणं गरजेचं आहे. पिल्लं जनावर हातावर घेणं म्हणत असतो ना, हे बघा पिल्लं, हे बघा इकडं पिल्लं, हे बघा किती मस्त एक मजा आहे. एक शेळीपालनामध्ये खूप आनंदी आहे शेळीपालन. फक्त तुम्हाला नियोजन व्यवस्थित जमलं पाहिजे. मग ह्या व्हिडिओमधून मला एवढंच दाखवायचं होतं की कशी झाली आहेत आपल्या फार्मरची पिल्लं, तेच दाखवायचं होतं. फक्त पिल्लाचं संगोपन व्यवस्थित करा. कुठेतरी मरतुकडे पिल्ले, हे बघा, ज्या वेळेस पिल्ले आता जन्मलेले आहेत आपले, त्याच्यानंतर फक्त एक आठवड्याच्या नंतर किती अवकाळी पाऊस पडला, किती अडचणी आल्या ते मला माहिती आहे. हे बघा, खूप म्हणजे जास्त डायरेक्ट पाऊसच चालू झाला. तुम्ही म्हणताना पावसाळ्यामध्ये पिल्ले जन्मू नये, अगदी पावसाळ्यामधलेच पिल्ले चालू आहेत ना सध्या. हे बघा, संध्याकाळी लगेच पाऊस येणार, तुम्हाला दिसत असेल आभाळ, काय जबरदस्त आभाळ आहे. काहीच नाही, संगोपन व्यवस्थित करा, काय नाही हो. संध्याकाळी फक्त कधी तुम्हाला सांगतो मी, कोरडी जागा व्यवस्थित ठेवा, पिल्लांची सोय चांगली करा. चांगलं त्यांना म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस बाहेर काढू नका, पावसात भिजू देऊ नका, दूध पिल्याच्या नंतर उन्हात सोडू नका, ह्या गोष्टी करा. जास्त दूध पिऊ देऊ नका. काही जर रुंगले पिल्ले हे झाले तर चांगलं म्हणजे क्लेवाम बिएडी असो, काहीतरी तापीचं औषध वगैरे, ह्या गोष्टी आणून ठेवा. कधी पण गरज पडू शकते. हाताने पिल्लांची मरतूक करू नका. मला हे सांगायचं व्हिडिओमधून. तर कसं वाटलं आपला रेबर स्टार फार्मवरती पिल्ले, ते पण कमेंट करून सांगा. हे बघा, मला एवढा विश्वास आहे की आता 4 पिल्लं आहेत, मी असं संगोपन केलेलं आहे. उद्याच्याला जरी माझ्याकडे 50 जरी पिल्लं झाली तरी सुद्धा मी असंच संगोपन करणार. इतकी माझी स्वतःची तयारी आहे शेळीपालनामध्ये, एवढं कष्ट करायची माझी तयारी आहे. म्हणूनच एवढं संपूर्ण मी माझं छोटंसं विश्व तयार केलेलं आहे. आणि आता इथून पुढं माझ्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ बघत वाटचाल जर करायची असेल तर आपल्या रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि काही अडचणी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा.